मराठी न्यूजच्या पाठपुराव्याला यश. प्रकाशा येथील मुख्य चौफुली कित्येक वर्षांनंतर प्रकाशाने उजळली. प्रकाशा, नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील मुख्य चौफुलीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अंधाराचा वनवास अखेर संपला आहे. मराठी न्यूज नेटवर्कने या गंभीर समस्येवर सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बंद असलेले हायमास्ट दिवे पुन्हा कार्यान्वित केले आहेत. प्रलंबित प्रश्नाला मिळाली वाचा. प्रकाशा हे गाव गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यांना जोडणारी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील मुख्य चौफुलीवरून दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील हायमास्ट दिवे तांत्रिक कारणास्तव बंद होते. रात्रीच्या वेळी येथे भीषण अंधार असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र मराठी न्यूज नेटवर्कने जनसामान्यांची ही अडचण ओळखून या विषयावर निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवत हा प्रश्न लावून धरल्याने अखेर प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. MSRDCकडून तातडीने दुरुस्ती. वृत्ताची दखल घेताच MSRDC प्रशासनाने तातडीने हालचाली करत तांत्रिक पथकाला पाचारण केले. अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेले दिवे आणि खराब झालेल्या केबलिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. आज रविवारी रात्री हे हायमास्ट दिवे सुरू करण्यात आले. कित्येक वर्षांनंतर ही चौफुली प्रकाशात न्हाऊन निघाल्याने परिसराचे चित्रच बदलले आहे. नागरिकांकडून कौतुक आणि समाधान. जो प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नव्हता तो मराठी न्यूज नेटवर्कच्या सक्रिय पत्रकारितेमुळे मार्गी लागला. अशा शब्दात स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या यशाबद्दल मराठी न्यूज नेटवर्कचे सर्वत्र आभार मानले जात असून कामात तत्परता दाखवल्याबद्दल MSRDC प्रशासनाचेही कौतुक होत आहे. वृत्तसंकलन मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.